सर्वांचंच मला वाटते की महाविकास आघाडी आपण केली पाहिजे. शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरद पवार असेल, त्याचबरोबर वंचित आघाडी सोबत बोलणं चालू आहे. बहुजन वंचित आघाडी सुद्धा आपल्यासोबत घेतली पाहिजे अशा प्रकारचं सर्वांचं मत आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत मी सांगतो, आताच ज्येष्ठ आमचे सुधाकरराव असतील, मन्नानभाई असतील, सर्वांनी, रामभाऊ असतील, आपापलं मत व्यक्त केलं. नगर परिषदेच्या इतिहासाच्या बाबतीत आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या बाजूने ही नगरपालिका आतापर्यंत राहिली. इथल्या मतदार बंधूंनी आजपर्यंत काँग्रेस पक्षाला कौल दिले आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच काँग्रेस पक्षाची व महाविकास आघाडीची नगरपालिका या ठिकाणी निवडून येईल असा मला ठाम विश्वास. राहिला विषय इच्छुकाच्या बाबतीत, जे कोणी इच्छुक आहेत, आता काही दिवसात उमेदवारी अर्जाची सुरुवात होणार आहे. त्याचे अर्ज आल्याच्या नंतर अध्यक्षपदाचे आणि नगरसेवकांच्या उमेदवारीचे इच्छुकांचे अर्ज या ठिकाणी येतील. आल्याच्या नंतर सर्वांचं मागणं, सर्वांचे अर्ज घेऊ. त्याचबरोबर सविस्तर असा आपल्या शहराचा अहवाल, प्रत्येकानं आपापलं काय म्हणणं मांडले, आपलं कार्य, आपल्या ह्याच्या बाबतीत सविस्तर असा अहवाल तयार करून पक्षश्रेष्ठीपुढे या ठिकाणी ठेवण्यात येईल. आपले परवाच आम्ही नांदेडला गेलो होतो. पक्ष निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी कल्याण काळे साहेब आले होते, खासदार जालन्याचे. त्याचबरोबर आपले नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, आपले लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, जिल्हाध्यक्ष हनुमंतराव बेटमोगरेकर, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, या सर्वांच्या समोर अहवाल ठेवून ते जे कोणाला फायनल करतील उमेदवार, आणि मला विश्वास आहे की निश्चितच या ठिकाणी चांगला उमेदवार निवडला जाईल, जेणेकरून उद्याची निवडणूक आपल्याला सोपी जाईल. नगर परिषदेवर येणाऱ्या नगर परिषदेवर काँग्रेसचा अध्यक्ष त्या ठिकाणी बसला पाहिजे ही माझी भावना. पक्षामध्ये स्थित्यंतर झाली, बडे मोठे निघून गेले. त्याच्यानंतरही आपण बघितलं नांदेड आणि लातूरची लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मतदार. अल्पसंख्यक समाज को नेतृत्व दिया नहीं का, ये बात खुली है. अपने घर में, परिवार में बात करने का तो कोई बात को छुपा नहीं. और पत्रकार दोस्तों से मेरी गुजारिश है कि अगर इसमें से हमारा कोई एक आधी अल्फाज सामाजिक लेवल के ऊपर कुछ आ रहा होगा तो उसमें मत आने. विनती है, क्यों तो एक ही समाज के ऊपर इलेक्शन लड़ा नहीं जाता, सर्व समाज को लेके चलना पड़ेगा तो ये इलेक्शन. मेरी विनती ऐसी है, यहाँ पे लोग आज जो भी यहाँ परिवार जो कांग्रेस बोल के बैठा, ये परिवार एक साथ मिलकर आज तक है कि हम जिस तरीके से तुम्हारे साथ रह के तुमको चुन के लाने के लिए कोशिश करें, उन सब ने हमारे लिए कोशिश करना. वैयक्तिक विषय मेरा कैसा है, इत्तेफाक की बात है कि ओबीसी पुरुष आया और मैं ओबीसी पुरुष हूं. आप सबने बड़ा दिल करके मेरे को साथ देना. भूसीकर साहब को बोलता मैंने, आपने कुछ हमारे लिए पैसे लगाना. आर्थिक विषय जो बोले सुधाकर ने अभी, भूसीकर साहब से मैं विनती करता हूँ कि उन्होंने कुछ पैसे लगाना अपने लिए. शाहू जी से विनती करता हूँ मैं कि उन्होंने कुछ लगाना. वही हम तुम्हारी टीम वर्क बोल के टीम वर्क में काम करें. आपने हमारे लिए क्यों नहीं करना. आज समाज पूछ रहा, गए निवडणूक में जफर बहादुर को टिकट मिला. हम कांग्रेस पक्ष के तरफ ही मुस्लिम समाज का कितना जो हमारा 40% वोट था घट गया, सबके सामने है. दरगापुरी में हमको कितने वोट मिले, हाजीपुरी में वोट कितने मिले, हमको 200 वोट से माइनस है. वहाँ TLC में भूसीकर साहब के साथ सुधाकर राव, हम TLC से काम करें, कांग्रेस का काम करें. बाद में उसके बाद में 99 में भूसीकर साहब बैठे, उनका काम करें. 2004 में प्रताप पाटिल अपक्ष बैठे. सर्वा अशोक चौहान कांग्रेस पार्टी के थे, उनके बोलने के बाद हम उनके साथ रहे, अपक्ष थे और उनके साथ रहे. मेरे 6 इलेक्शन में, एक इलेक्शन में अपक्ष उम्मीदवारी लड़ा और 5 इलेक्शन कांग्रेस की सिलवट में लड़ा. जब
1992 का पहला इलेक्शन रहा, उस टाइम में अध्यक्ष के लिए अरविंद गौरव जी नरगे साहब थे, मैं उनको साथ दिया। उसके बाद में वो जो भी 97 का पीरियड गया अपक्ष का तसंच पाहिजे, कारण संख्या अल्पसंख्याक मुस्लिम आणि बौद्ध ही संख्या त्या भाजपच्या कमळाला ढुंकूनही बघणार. ते घड्याळ आणि कमळ हे काय वेगळं नाही, हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, दोघं दोस्तच आहेत. आता आमदार साहेबांचं मागचं स्टेटमेंट आहे की आमचा पक्ष घेऊन चालणारे आहोत. सेक्युलर पक्ष आहे मित्रो, सेक्युलर पक्ष आहे त्यांचा. भाजप काय सेक्युलर आहे काय? त्याच्या मांडीला म्हणायला सेक्युलर आहे काय? RSS सेक्युलर आहे काय? हे सुद्धा त्याची विचारधारा आहे. दुसरी गोष्ट, प्रताप पाटलाची मुलगी प्रणिता शिंदे ते भाजपमध्ये आहे आणि प्रताप पाटीलचं पोरग राष्ट्रवादीमध्ये आहे, प्रताप पाटील राष्ट्रवादीवर आहे. मग हे दोघं तिघही शक्य आहेत काय? या सगळ्या अल्पसंख्याक लोकांनी विचार करायला पाहिजे. आणि तो ओबीसीला जागा सुटली, ओबीसीचा जे कोणी कर्तबगार असेल, जे संपर्क असेल पूर्ण शहरामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळे फाटके आहोत नगरसेवकाला. म्हणजे फाटके म्हणजे तेवढे फाटके नाही, पण थोडे बहुत फाटके. आपला नाही हातून बरोबर आहे, वस्तू बोलायला भेट नाही, मी आहे तसा नाही. आणि आपल्याला घेऊन त्यांना नगरसेवक नाही खात्यापर्यंत उपाध्यक्ष म्हणतो. आणि आता सुद्धा काम आहे नाही ते लोक ठरवतील वार्डातले. मी 8 आणि 9 दोन्ही ठिकाणी लोक येणार आहे, पत्नी आणि मी. पक्षासाठी याचा विचार करावा, त्याचा सर्वे करावा. आणि जर समजा माझ्या पक्षा कोणी एका स्टँड म्हणून चांगला भेटला काम करणार तर त्याला एक आम्ही मला मित्र संख्या बरीच करूया की पंचायत समितीत काय आरक्षण आपण काँग्रेस पक्षही त्या अनुषंगाने ही बैठक बोलवली आहे. त्या बैठकीचे अध्यक्ष त्यासाठी आपण कंधार नगरपालिका नांदेड जिल्ह्यामध्ये 2 ओबीसीला त्यापैकी देगलूर एक महिला आणि कंधार नगरपालिका ओबीसी. त्या नगरपालिकेला सोडित असताना आपल्या देशाचे नेते राहुल गांधी यांनी एक सांगितलं संतोष कानपुरात ट्विटवर आहे की आम्ही ओबीसी ह्या समाजाला सोडल्यामुळे आमचा पराभव